नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारचे पेशंट ओपीडीला येत आहेत आणि जे रिपोर्ट मी त्यांचे पाहतोय आणि जी दिशाभूल समाजाची होतीये, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा मला असं वाटतंय की समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. विषय आहे कावीळ. कावीळ ही टर्म इतकी मेडिकल क्षेत्रामध्ये पेशंटला फसवी आहे की याच्यातनी तुमच्या खिशाला तर झळ बसतच आहे, पण तुमचं लिव्हरही डॅमेज होतंय. सो कावीळ झालाय म्हणजे नेमकं काय झालंय? गावामध्ये सहज सांगितलं जातं. काय पण होऊ दे. अरे तुझे डोळे पिवळे दिसायले, तुला कावीळ झालाय. जा ते गावठी औषध घेऊन ये. म्हणजे अनऑथराइज्ड, अनब्रँडेड, अनसर्टिफाईड हे जे काय अल्टरनेटिव्ह मेडिसिन वापरले जात आहेत. एम्सनी रिसेंटली पेपर पब्लिश केलाय की हे मेडिसिन लिव्हरला जास्त घातक ठरतायत. दारूमुळे जेवढं लिव्हर खराब होत नाहीये, तेवढं लिव्हर ह्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन्समुळे खराब होत आहे. जेव्हा हा एम्स रिपोर्ट पब्लिश करताय तरीही लोक जागे होत नाहीत. सुशिक्षित लोक सुद्धा गावठी औषध घेण्यासाठी किंवा जे अनसर्टिफाईड लोकांनी, जे की खरंच डॉक्टर आहेत की नाही आहेत हे माहित नाही, अशा लोकांकडनं हे कावीळचं औषध घ्यायला जातात. आलेल्या पेशंट पैकी 50 ते 60% पेशंटला कावीळ कधी नव्हताच, ज्यांनी कावीळची औषधं पण घेतली आणि त्यानंतर कालांतराने त्यांचं सोनोग्राफी केल्यानंतर लिव्हरमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागले, एन्झाईम्स वाढायला लागले, एसजीओटी एसजीपीटी वाढायला लागले. का वाढायला कारण समजेना. जेव्हा मग इतिहास बघितला, जेव्हा हिस्ट्री घेतली, तर असं कळलं की या लोकांनी अल्टरनेटिव्ह मेडिसिन खाल्लेत, कावीळ नसताना खाल्लेत. सो कृपा करून असं करू नका. आपल्या लिव्हरवर अत्याचार करू नका. कावीळ होण्याची असंख्य कारण असू शकतात. प्रत्येक कारणाचा इलाज वेगळा आहे. प्रत्येक कारणासाठी ट्रीटमेंट ठरलेली आहे. त्याच्यामुळे आधी त्याचं निदान करून घ्या. सगळ्यात महत्वाचं तर आधी आपल्याला कावीळ झालाय का नाही ते बघा. नुसतं बिलिरुबिन 1.5 1.7 झालं म्हणजे कावीळ झाला, एसजीओटी एसजीपीटी 60-70 झालं म्हणजे कावीळ झाला, ह्याला ऍडमिट करा, याला 4 दिवस सलाईन लावा, 10-15 हजार रुपये बिल करा. हे प्लीज असं करू नका. म्हणजे आपल्याला जो सर्टिफाईड, जो व्यवस्थित एमडी डॉक्टर आहे किंवा आपल्या जवळचा जो डॉक्टर आहे, ज्याला याच्यामधली डिग्री प्राप्त आहे, हे आजार कळतात, अशा डॉक्टरांना रिपोर्ट दाखवून आधी सर्टिफाय करा. कुणीही कावीळ म्हणलं तोंडी, कुठलाही रिपोर्ट न करता, तर तो कावीळ नाहीये. आधी त्याचा रिपोर्ट करून घ्या की तो खरंच कावीळ आहे की नाही. रिपोर्ट करतानाही चांगल्या लॅबला करून घ्या, जिथे की चांगले पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लिव्हरला वाचवण्यासाठी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे जेव्हा माझ्या निदर्शनास आलं की असे असंख्य पेशंट आहेत आणि समाजामध्ये कावीळ म्हणलं की अल्टरनेटिव्ह मेडिसिन कडे जाणारे लोक आहेत. पण कुठलंही अल्टरनेटिव्ह मेडिसिन पुण्यामध्ये दिलं जाणारं, कशात दिलं जाणारं, ज्याला कुठलाही बेस नाही, त्याच्यात काय कंटेंट आहे हे आपल्याला माहित नाही, काय विकतोय तो समोरचा माणूस हे माहित नाही, अशी औषधं कृपा करून घेऊ नका. तुमचे किडनी आणि लिव्हरला हे डॅमेज करतायत. सायलेंट किलर्स आहेत. प्लीज.